नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेती संवाद 4 या चौथ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पहिल्यांदा जाणून घेणार आहोत की खेतीवाला काय आहे आणि खेतीवाल्याचं काम काय आहे. खेतीवाला कनेक्टिंग फार्मर्स टू फार ड्रीमर्स. कनेक्टिंग फार्मर्स टू फार्म ड्रीमर्स अँड अन ISO सर्टिफाइड कंपनी प्रोडक्ट ऑफ हलाधारी कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड, बंगलोर अँड हैदराबाद. खेतीवाला हे शेतकऱ्यांसाठी काम करतं. हे एक ॲग्रीटेक ॲप सुद्धा आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना लागणारा गाईडन्स यामधून दिला जातो. शेतकऱ्यांचे असणारे प्रॉब्लेम यामधून सोडवले जातात. आपण जसं बघायला गेलं तर आत्ताच्या काळामध्ये शेतकरी खूप समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. इरेग्युलरिटी ऑफ रेनफॉल, क्लायमेट चेंज, स्कॅरिसिटी ऑफ द वॉटर, अवकाळी पडणारा पाऊस, जमिनीची सुपीकता कमी झालेली आहे, वातावरणातील बदल, ह्या समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. तर त्याचं निरसन करण्यासाठी, त्यांना माहिती पुरवण्यासाठी आपल्याला खेतीवाला हे नक्कीच एक योगदान ठरत आहे. नक्कीच खेतीवालाकडून नाविन्यपूर्ण माहिती अशी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जात आहे. ऑल इन वन सोल्युशन. खेतीवाला aims to digitally connect the farmers with the निवेशक while also being one stop shop for farmers for all agriculture needs. हे असं एक ऍप आहे की ज्यामध्ये निवेशक म्हणून शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारची माहिती एका प्लॅटफॉर्मवरती दिली जाते. फार्मरला वेगवेगळ्या भागातील, वेगवेगळ्या जिल्ह्यातील, राज्यातील शेतकऱ्यांना एकत्रपणे जोडलं जातं. निवेशकासोबत जोडलं जातं, हेल्प केली जाते. सोबतच त्याला आवश्यक असणाऱ्या मटेरियलची, त्याला आवश्यक लागणाऱ्या इनपुटची यामधून माहिती दिली जाते. फार्मर्सला माहिती देण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ लोक इथे येतात आणि त्यांना माहिती देतात. त्यामुळेच नक्कीच शेतकऱ्यांचं आर्थिक बर्डन जे आहे ते कमी केलं जातं. खेतीवाला हे फक्त माहिती देण्याचं काम नाही करत. तर खेतीवाला हाऊ वी डू गिव्हिंग बॅक टू द फार्मिंग कम्युनिटी इज अन अवर सेंट्रल ऑब्जेक्टिव्ह. अवर फार्मिंग फीचर्स अँड ऍक्टिव्हिटीज आर स्ट्रीमलाइज एज अंडर. कोणकोणत्या भागामध्ये खेतीवाला हे काम करतं. खेती केंद्र, खेती पुरस्कार, खेती समिती, खेती कोशा, केवी डायलॉग्स, खेतीवाला ॲग्री न्यूज मॅगझाईन, अवर इनिशिएटिव्ह in Kheti Corner. So, Kheti Corner offers a seamless platform for farmers to sell their products directly to consumers, cutting out the middleman and ensuring the fresher products for the customers. खेती कॉर्नर हे असा एक प्लॅटफॉर्म आहे जेथे आपण मिडलमॅनला कट करून शेतकरी आपला प्रोडक्ट डायरेक्टली कस्टमर पर्यंत पोहोचू शकतात, जेणेकरून जो नफा आहे, अधिकचा नफा आहे, तो शेतकऱ्यांच्या डायरेक्टली खिशात जाईल. खेती केंद्र इज अ सेटअप ॲट सिलेक्टेड Mondays where the farmers can get the valuable insights on the modern practices, receiving the guidance, latest technology and more. सो खेती केंद्र एक असा एक प्लॅटफॉर्म आहे जेथे नवीन तंत्रज्ञान असेल, नवीन नाविन्यपूर्ण रिसर्च असेल, गायडन्स असेल, तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम इथे केले जातं. खेती कल्याणमध्ये बोथ फार्मर्स अँड निवेशक ऑन वन स्टेज जोडले जातात, जेणेकरून शेतकऱ्यांना आणखीन अधिकची माहिती मिळेल. खेतीवाला ॲग्री न्यूज मॅगझिन जे मंथली प्रकाशित होतं, त्यामध्ये वेगवेगळे विषयातील तज्ञ असतील ते आपला लेख यामध्ये लिहितात आणि ते प्रकाशित केलं जातं प्रत्येक महिन्याला. त्यामधून शेतकऱ्यांना नक्कीच ते वाचल्यानंतर अधिकची माहिती मिळेल, अधिकचं उत्पादन घेण्यासाठी आणि जास्त नफा मिळवण्यासाठी. खेती पुरस्कार इज रेकग्नायझेशन फॉर द पीपल इन द फील्ड ऑफ ॲग्रिकल्चर. दिस एम्स टू प्रमोट द ॲग्रिकल्चर बाय रेकग्नायझिंग टॅलेंट अँड इनिशिएटिव्ह. जे आपल्या शेतामध्ये नाविन्यपूर्ण असं रिसर्च करतात, जे आपल्या शेतामध्ये जास्त उत्पादन घेतात, अशा शेतकऱ्यांना, अशा तज्ञ लोकांना येथे पुरस्कार देण्याचं काम सुद्धा खेतीवाला हे प्लॅटफॉर्म करतं. इन खेती पुरस्कार या त्यांच्या सत्रातून. खेती समित हायलाइट्स ॲग्री मशिनरी मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज फोकसिंग ऑन दोज इन्व्हॉल्व इन द प्रोडक्शन ऑफ द ॲग्रिकल्चर मशिनरी अँड द ऑर्गॅनिक फार्मिंग. सो वी नो अबाउट दॅट. आपल्याला माहित आहे की आता जे सरकार आहे ते झिरो बजेट फार्मिंग, नॅचरल फार्मिंग, ऑर्गॅनिक फार्मिंग, सस्टेनेबल फार्मिंग यावर जास्त फोकस करत आहे. त्याचबरोबर खेतीवाला हे सुद्धा या ऑर्गॅनिक फार्मिंगला प्रोत्साहन करते, शेतकऱ्यांना माहिती देते, मेकॅनायझेशनचा वापर करते. जिथे लेबरचं शॉर्टेज असेल तिथे ऑर्गॅनिक फार्मिंग करण्यासाठी मेकॅनायझेशन वापर करून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याचं हेल्प खेती समिती हे करतं. केवी डायलॉग जे आपण आत्ताच्या सत्रामध्ये डिस्कस करत होतो, हा केवी डायलॉग आहे. प्रत्येक मंगळवारी संध्याकाळी 6:30 वाजता मराठीमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी केवी डायलॉग या सत्राचं आयोजन केलं जातं. आज आपण या सत्रामध्ये शेती संवाद 4 या भागामध्ये आहोत. आतापर्यंत आपण या महिन्यामध्ये खेती संवाद केवी डायलॉग सुरू केला असून खेती संवादाचा चौथा भाग आज आपण प्रकाशित करत आहोत, कंडक्ट करत आहोत. खेती कोशा helps to the low land owners lease their lands where the small farmers with no land can practice farming, enabling an income stream for the both.
असे जे शेतकरी असतील, लँडलेस लेबर असतील, ज्यांच्याकडे शेती नाही, अशा शेतकऱ्यांना सुद्धा हेल्प करण्याचं काम, अशा शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्याचं काम, अशा शेतकऱ्यांना लँड प्रोव्हाईड करण्याचं काम, उत्पन्न घेण्याचं काम या खेती कोशा या सत्रातून केलं जातं. सो थर्ड पार्टी सर्व्हिसेस फॉर द फार्मर्स, फार्मिंग हँड्स, फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड, बायर्स ऑक्शन, machinery spare parts, guidance and support, borewell. Likewise, not only the one support, but different type of supports, component wise support to the farmers for upliftment and doubling the farmer income. DFI. Right now, this very important word into the every farmer saying how to increase their yield. So KB dialogues. ज्या सत्रामध्ये आपण आता आहोत शेती संवाद 4 त्याला केबी डायलॉग संबोधलं जातं. So regular online session with an expert panel with the deep understanding and expertise on the agriculture. त्यामध्ये एक तज्ञ लोक प्रत्येक मंगळवारी 6:30 वाजता एका पर्टिक्युलर विषयावरती येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात, जेणेकरून त्यांच्या नॉलेजमध्ये वाढ होईल, त्यांना येणाऱ्या प्रॉब्लेम इथे सोल्युशन दिलं जातं. शेतकरी या सत्रामध्ये आपल्या तज्ञ लोकांना प्रश्न विचारू शकतात आणि त्यांच्या शंकांचं निरसरण या क्षेत्रात केलं जातं. व्हॅल्युएबल इन्साइट ऑन द व्हेरियस ॲग्रिकल्चर आस्पेक्ट, सेशन्स ऑन द training topics and challenges, talks by the subject matter specialists, inspiring accountability and the innovation, specialists from the agri-tech companies, professional and the farmers and academic lines, collaboration and gathering the crucial feedbacks. So I'm Dr. Dhananjay. I'm a moderator for this session. I'm currently working as assistant professor at Amity Institute of Organic Agriculture, Amity University, Noida, Uttar Pradesh. I having 10 years experience in the field of agriculture. I have taught masters, doctoral, and BSc agriculture students. So खेतीवाला मॅगझिन, सो खेतीवाला हे मासिक आहे, प्रत्येक महिन्याला प्रकाशित केलं जातं, वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रकाशित केलं जातं. यामध्ये तज्ञ लोक आपल्या प्रत्येक विषयावरती लेख लिहून शेतकऱ्यांना माहिती देण्याचं, प्रोत्साहन देण्याचं आणि नाविन्यपूर्ण रिसर्च शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे खेतीवाला मॅगझिन करतं. वॉन्ट टू सेल युअर फार्म प्रोड्यूस. सो शेतकऱ्यांना आता एक प्रश्न भेडसावतो की जे त्यांनी पिकवलेलं जे त्यांचं माल आहे, ज्याचं उत्पन्न आहे, ते कसं विकायचं. तर ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना खेतीवाला हे खेती कॉर्नर या भागामधून त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करतं. त्यांना कुठल्या भागात किती प्राइस आहे, कशा पद्धतीने ते विकलं जातं आणि कशा पद्धतीने त्यांना जास्त प्रॉफिट मिळेल याचं काम सुद्धा खेतीवाला आहे. हे आतापर्यंत केबी डायलॉग हे मराठीतच नाही तर हिंदी, इंग्लिश, तमिळ या भाषांमध्ये सुद्धा प्रकाशित केलं जातं. ते हे पॅनल स्पीकर आहेत प्रत्येक केबी डायलॉग मधील. सो शेती संवाद 4 या भागामध्ये आपण आज ऊसाच्या पाचटाचे व्यवस्थापन, दी ट्रॅश मॅनेजमेंट इन द शुगर केन या विषयाबद्दल आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर राजेंद्र किसनराव दिग्रसकरजी, सहाय्यक प्राध्यापक कृषी महाविद्यालय औरंगाबाद येथे ते कार्यरत आहे. ते मेजरली हाऊ टू मॅनेज द ट्रॅश इन द शुगर केन यावरती काम करतात. It's a very crucial for sustainable sugarcane in agriculture because in Maharashtra this is not a major issues, but in some areas the people they are burning that one to ash for the soil. But if we are manage this one particular management for that the trash, so definitely is good for farmers for production of their yield and the management of agricultural one of the waste. So I request मी अशी आज आपल्या स्पीकरना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या शेतकरी बांधवांना त्याचबरोबर जॉईन झालेल्या सर्व सभासदांना मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद डॉक्टर गायकवाड सर. सर्वप्रथम सर्व उपस्थितांचं स्वागत केबी डायलॉग मध्ये. आणि आज मराठीमध्ये आहे आपला विषय. मला जो विषय दिलेला आहे तो ऊसाच्या पाचटाचं व्यवस्थापन हा आहे. आताच डॉक्टर धनंजय गायकवाड सरांनी सांगितलंय आपल्याला. तर सर्वप्रथम सर्व उपस्थितांचं मी स्वागत करतो आणि आज सर्वांना श्री हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मला जो टॉपिक दिलेला आहे तो ऊसाच्या पाचटाचं व्यवस्थापन याच्यावर आहे. तर मी याच्यावर ऊसाच्या पाचटावर स्टार्ट केलं काम 1993 ला. मी कृषी विज्ञान केंद्र बारामतीला काम करत होतो ट्रेनिंग असोसिएट म्हणून. तर त्यावेळी त्याच्यावर काम झालं. त्याच्यावर काम केल्यानंतर आम्ही बळीराजाला पाठवलं होतं त्याचा लेख आणि त्याला फर्स्ट प्राइज मिळालं होतं आपल्याला. ह्या थर्ड प्राइज मिळालं होतं सॉरी फॉर दिस आर्टिकल पब्लिश्ड इन बळीराजा मॅगझिन शुगर केन ट्रॅश मॅनेजमेंट. तर आज तो विषय महत्वाचा विषयाला हात आहे घातलेला आणि याच्यावर फार कमी काम झाले, अतिशय कमी काम झाले याच्यावर. आता महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहतो आपले मुख्य जे पिकं आहेत त्याच्यामध्ये मुख्य नगदी पिकामध्ये ऊसाचं फार महत्व आहे. ऊस हे महत्वाचं नगदी पीक आहे आणि अर्थकारण या पिकावर अवलंबून आहे आपलं. आणि या पिकाचा आपण जर विचार केला ह्याच्यावर जे वेगवेगळे संशोधन केंद्र आहेत जे ऊसावर काम करतात, कारण ऊस हे महत्वाचं पीक आहे. आज तुम्ही पाहिलं तर भारतामध्ये जवळपास 50 लाख हेक्टर क्षेत्रावर याची लागवड होती
आणि नगदी पीक आहे, अर्थकारण त्याच्यावर अवलंबून आहे, अतिशय महत्वाचं पीक आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्राची जर कंडिशन पाहिली तर महाराष्ट्रामध्ये 10 लाख हेक्टर क्षेत्र आहे. मेजर स्टेट कोणते आहेत? उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र. त्यातल्या त्यात महाराष्ट्राचं हवामान फार सुटेबल आहे. जर पाणी उपलब्ध झालं तर इथला म्हणजे शुगर केन रिकव्हरी किंवा उत्पादकता ही आपली हायएस्ट येते. आणि आपल्या जे ऊसाचे, आता युपीकडे मी गेलेलो आहे, युपीकडे जे ऊस असतो ते ज्वारीसारखा थोडा जाडसर जाडीचा असतो, पण जास्त मोठा नसतो. पण महाराष्ट्राचा ऊस बघितल्यावर तेच आश्चर्य करतात की महाराष्ट्रामध्ये इतकं चांगलं कसं. क्लायमेट सुटेबल आहे त्याला. पण जिथं बागायती पट्टा आहे तिथल्या शेतकऱ्यांना हे वरदान आहे. आज वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात साखर कारखाने उभी राहिली आहे, विकास झालेला आहे. ते कशामुळे झालेला आहे? कारण ऊसामुळे झालाय, ऊस या पिकामुळे झालंय. तर आता ह्या ऊसा पिकामुळे आपण जे पाहतो की ऊसा म्हणजे ऊस शेती आपल्याकडे आहे. आता आपल्याला अडचण काय की ऊसामध्ये जे आपण पाचट जे आहे आपल्याकडे, तर ते पाचट काय, ऊस तोडणीनंतर जे उरलेला पाचटाचं व्यवस्थापन हे फार महत्वाचं आहे. आणि ते जर आपण केलं व्यवस्थापन, त्याच्यामुळे काय होईल आपल्याला की मातीचं आरोग्य आणि सुपीकता वाढवतीच, आणि त्याचबरोबर तुम्हाला पर्यावरणीय जे परिणाम आहे तो सुद्धा कमी होऊ शकतो. आणि त्याचबरोबर पीक चक्राची कार्यक्षमता वाढती. तर आता हे जे महत्वाचं आहे, तर आपण जर बघितलं की महाराष्ट्रामध्ये जवळपास 10 लाख हेक्टर क्षेत्र आहे आणि उत्पादन पाहिलं तर 1,000 लाख टन आहे. म्हणजे 25% उत्पादन महाराष्ट्रातून निघत आहे देशामधल्या एकूण उत्पादनापैकी. आज तुम्ही महाराष्ट्राची उत्पादकता पाहिली तर 103 टन आहे पर हेक्टर. आणि भारताची जर पाहिली तर 70 टन आहे पर हेक्टर. म्हणजे आपल्याकडे उतारा चांगला आहे, उत्पादकता चांगली आहे. दुसरी गोष्ट, साखर उतारा जर पाहिला महाराष्ट्राचा तर 11.30 आहे टक्के, आणि भारताचा 11.23 आहे. म्हणजे बाकीकडे सुद्धा शुगर रिकव्हरी आहे, पण महाराष्ट्रात थोडी अधिक आहे प्रमाण. तर आता आपल्याला काय अडचण की महाराष्ट्रामध्ये जितक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे पाचटाची उपलब्धता असते, एवढं ऊसाचं पीक असताना पाचट मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. आणि त्या पाचटाचं आपण जर व्यवस्थापन करायचं ठरवलं तर आपल्याला फार मोठे फायदे होऊ शकतात. आणि आपण काय फार दुर्लक्षित केलं हे गोष्ट. कारण आपण सहसा काय करतो की पाचट मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतंय, पण त्याचा आपण वापर न करता ते काय करतो, पाचट जाळतो. आणि त्यामुळे काय होते की पाचटामध्ये काय असते, सेंद्रिय कर्ब. आणि आज शेतीची कंडिशन कशामुळे खराब झाली आहे? कारण सेंद्रिय कर्ब अतिशय कमी आहे जमिनीमध्ये, 1% कमी झाले. म्हणजे काहीच राहिलं नाही, काय जमीन पिकवणार. त्यामुळे आपल्याला सीएन रेशो मेंटेन करता आला पाहिजे आणि त्यासाठी सेंद्रिय खताचं प्रमाण वाढवलं पाहिजे. तर आजच्या ज्या स्लाइड आहेत त्याच्यामध्ये मी वेलकम केलं आहे. त्यानंतर हा या प्लॅटफॉर्मचा सुद्धा मी आभार मानतो की व्हाया शेती डायलॉग आपल्याला ही संधी मिळाली आहे आणि महत्वाच्या विषयावर आपल्याला चर्चा करता येत आहे. आणि आजच्या ज्या उपस्थितांचं स्वागत करून आपण जे मुद्दे शिकणार आहेत ते मुद्दे मी याच्यात दाखवलेले आहेत. ते तुम्हाला दिसतात का हे मुद्दे? हे ऊस शेती आणि पाचटाची उपलब्धता ह्याच्याबद्दल आपल्याला थोडं बोलणार आहेत. ऊसाच्या पाचटाचे फायदे बघणार आहेत आपण. ऊस पाचट जाळल्यामुळे होणारे तोटे पाहणार आहेत. ऊसाच्या पाचटापासून सेंद्रिय खत निर्मितीबद्दल आपल्याला पाहायचे. त्यानंतर ऊसाच्या पाचटापासून गांडूळ खत निर्मितीबद्दल पाहायचे आपल्याला. तर हे मुद्दे तुम्हाला दिसतात का आता तुमच्या स्क्रीनवर? तुम्हाला व्हिजिबल आहे का सगळं? हा सर दिसतात. ओके ओके. तर आता मुख्य म्हणजे काय आहे की आपल्याला हे पाचट जे आहे त्या पाचटाबद्दल आपल्याला विचार जर आपण केला तर पाचटापासून मेन म्हणजे काय आहे की भारतामध्ये आपल्याला जे हे पाचट जे आहे ते पाचटाचा आपल्याला जास्तीत जास्त ह्याचा उपयोग काय करता येईल की एक तर सेंद्रिय पदार्थ किंवा सेंद्रिय खत बनवण्यासाठी किंवा गांडूळ खत निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात करता येतो. आणि ते फार सुटेबल आहे, इझिली होऊ शकते आणि त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे आपल्याला. कारण आज आपल्याला जी शाश्वत शेती म्हणतो आपण किंवा ऊसाचं उत्पादन चांगलं वाढवायचं, जमिनीचे कस वाढवायची, जमिनीची सुपीकता वाढवायची, तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, सीएन रेशो वाढवावा लागेल. नुसते रासायनिक खताचे दुष्परिणाम आपण पाहिले, पण आपल्याला जर जमीन जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला काय करायला लागेल की हे जे पाचडाचा खत बनवून आपल्या जमिनीची सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण वाढवावं लागेल. आणि त्याप्रमाणे तरच आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. आज तुम्ही बघायला कुजलेलं पाचट जाते. पाचट आपण काय म्हणतो नॉर्मली, काय पाचट जे असते ते पाचट तसं पाहायला गेलं तर यात काय असते, लिग्रीन आणि एक मेनकट पदार्थ असतात आणि ते किती असतात, 15% असतात. आणि ते पाचटावर दुसरी गोष्ट टोकदार केसासारखे कुसे असतात आणि त्याच्यामुळे काय होते की हे पाचट जनावर खात नाही. मग हे असे पाचट जाळल्यामुळे आपल्याला काय होते की सेंद्रिय कर्बाचा पूर्ण नाश होतो आणि पाचटामधलं नत्र आणि स्फुरदचा 90% भाग जळून जातो. फक्त पालासचा काही भाग शिल्लक राहतो, राख राहते. पण म्हणजे आपल्याला काय आहे की प्रॉब्लेम, आपल्याजवळ जे उपलब्ध आहे आता सेंद्रिय, त्याला जर आपण कुजवलं आणि त्याचं आपण खत बनवलं तर आपल्या जमिनीचं काय होईल, सीएन रेशो मेंटेन होईल आणि मग आपलं उत्पादन वाढणार आहे. आणि बाहेरून आपण खत विकत उपलब्ध सुद्धा नाही सध्या, जनावरांचं प्रमाणही कमी झालंय. मग आता पाचट आहे तर आता पाचट लोक म्हणतात काही पाचट लवकर कुजत नाही. आता का कुजत नाही? कारण पाचटामध्ये सीएन रेशो 122 ला 1 आहे, 122 सी आहे
आणि नत्र एकच आहे. तर मग अशा वेळी आपल्याला काय करावं लागतंय, की याला कुजवण्यासाठी थोडं शेणखत आणि कंपोस्ट खत आणि नत्राचं आणि सिंगल सुपर फॉस्फेट त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे ते प्रमाण वाढवावं लागेल. आणि तसं जर केलं आणि हे आपण 3.5 ते 4 महिन्यामध्ये आपण जर कुजवलं तर आपला सीएन रेशो कमी होईल. 122 एक होता ना, तो होईल 24 एक. आणि असं जर झालं तर आपल्या जमिनीतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढू शकते आपल्याला. आणि ही कसं आहे, स्लोली वाढणारी प्रोसेस आहे, म्हणजे हळूहळू होणारी प्रोसेस आहे. आज आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 40 ते 45% क्षेत्रावर आपण खोडवा पीक, खोडव्यापैकी आपण जे पाचडाचा वापर आहे, पण ते 1% सुद्धा आपण वापर करत नाही. हे थांबविण्यासाठी काय, पाडेगावला ऊस संशोधन केंद्र आहे बघा. पाडेगाव म्हणजे कुठे आहे, तालुका फलटण, जिल्हा सातारा. तर इथल्या ऊस संशोधन केंद्रानं ऊसाच्या पाचडाचं तंत्रज्ञान विकसित केलंय, पण ह्याच्यावर खरंच काम झालेलं नाही. डॉक्टर गायकवाड सर म्हणल्यावर याच्यावर अजूनही तसं काम झालेलं नाही. आज VSI म्हणजे आपल्याकडे सर्वात मोठी संस्था म्हणजे त्याच्यावर काम करणारी कोणती आहे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट. तिथं सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिलं याच्याबद्दल, तर तिच्यात काम कमी आहे. आणि आपले जेवढे काही वेगवेगळे आता संशोधन केंद्र आहेत, आता हे आपल्या मराठवाड्यामध्ये कोणतं आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये बसमत नगरला म्हणजे ऊस संशोधन केंद्र बसमत नगर, त्यानंतर मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, तालुका फलटण, जिल्हा सातारा. आणि त्याचबरोबर जर आपण बाहेरचे संशोधन केंद्र पाहिले UP कडे, तर भारतीय ऊस अनुसंधान संस्था लखनौ आहे, राष्ट्रीय साखर संस्था कानपूर आहे, आणि चीनी प्रौद्योगिकी मिशन नवी दिल्लीला आहे. आणि महत्वाचं एक जे ब्रीडिंगचं काम करते असे एक जे संशोधन केंद्र आहे, तर ते संशोधन केंद्र म्हणजे आपलं ऊस प्रजनन संस्था कोयंबतूर म्हणजे तामिळनाडू मधलं, 1912 स्थापन झाले. तिथल्याच व्हरायटी आहेत. आता कोयंबतूर म्हणजे आपल्या ऊसाच्या ज्या काही आपण व्हरायट्या बघतो आपण, तर को नावाच्या ज्या व्हरायट्या आहेत त्या सगळ्या कुठल्या तिकडच्या आहेत. तर आपल्याजवळ जेवढ्या काही व्हरायट्या आलेल्या आहेत, तर बऱ्याचशा व्हरायट्या कोयंबतूरच आलेल्या आहेत. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रातल्या काही व्हरायट्या, आता निरा सारख्या व्हरायटी निघाल्यात, आणि आता लेटेस्ट काही व्हरायटी आपण काढलेल्या आहेत. तर प्रत्येक विद्यापीठ काय आहे की त्या संशोधन केंद्राच्या टच मध्ये राहून तशा व्हरायटी आपल्या इथे टेस्ट केल्या जातात, आणि त्याप्रमाणे आपण हे ऊसाचं उत्पादन वाढवत आहोत. आता आपल्या ऊसामध्ये काय आहे की आपल्याला खोडव्याचं व्यवस्थापन हे आपल्याला ह्याच्याकडे वळावं लागतं. खोडव्याचं व्यवस्थापन करताना आपण काय आहे की खोडव्याचे फायदे, आता हे बघा, आता मी बघितलं ह्या स्लाइड मध्ये की बघा, एवढा मोठं ऊसाचा आपण काय करतो की हार्वेस्टिंग झाल्यावर जे काही पाचट राहते ते जाळून टाकायचं. बघा या स्लाइड मध्ये बघा तुम्ही, असं बऱ्याच ठिकाणी होते, ऊसाचं पाचट पेटवून दिलं जाते आणि त्याचे दुष्परिणाम आहेत. आता ऊसाचं पाचट तुम्ही जाळल्यामुळे काय होतंय, पर्यावरणाचं प्रदूषण व्हायला. तुम्हाला माहिती, मध्ये तुम्ही ऐकलं का की जे सुप्रीम कोर्ट आहे त्यांनी हस्तक्षेप केला होता. म्हणलं पंजाब, हरियाणा, दिल्लीचं जे हवेचं प्रदूषणात वाढ झाली आहे, त्याचं मुख्य कारण म्हणजे पाचट जाळू जाय, तर पाचट जाळू नका हे त्यांनी आदेश काढला होता मध्ये, तुम्ही ऐकलं असेल. दुसरी गोष्ट, पाचट जाळल्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे तोटे होतात, पण तरी पण आपण करतो ते. आपल्याला वाटतं नाही पाचट कसं कुजल आणि कसं करायचं, मग ते फारच अवघड आहे, जनावरे खात नाहीत. पण त्याचा मोठ्या प्रमाणात आता तंत्रज्ञान झालेलं आहे, पण अजूनही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं नाही. कारण आज बरेचशा संशोधन होतंय, पण त्यातलं 30% शेतकऱ्यापर्यंत पोहोचते, बाकीचं पोहोचत नाही. तर हे जे तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी करायला लागले, तर महाराष्ट्रासाठी फार चांगलं होणार आहे. कारण अतिशय कर्बाचं सीएन रेशो जर वाढला तर जमीन सुपीक होतील चांगले आपले. आता बघा, त्याच्यामध्ये ऊसाचं पाचट जाळल्यानं पर्यावरणाचं प्रदूषण तर व्हायलेच. पाचट जाळल्यामुळे खोडव्याची उगवण क्षमता कमी होती. पाचट जाळल्यामुळे सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश या अन्नद्रव्याचा नाश व्हायलाय. परिणामी जमिनीची सुपीकता आणि भौतिक स्थिती बिघडायली. पुरा जमीन तापल्या चालली. त्याच्यामुळे सुद्धा तुमचं जे काही नत्र आणि इतर अन्न घटक आहेत ते काय व्हायले, वायू रूपात नाश व्हायलाय. जमीन भाजल्यामुळे काय व्हायले, पाचट जाळल्यामुळे नत्र आहे तुमचं आणि 75% स्फुरद सुद्धा वाया चालले. दुसरी गोष्ट, पाचटावर काही सूक्ष्मजीव असतात, मित्र कीटक असतात, याचाही नाश व्हायलाय. म्हणजे तोटे फार मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणजे पाचट जाळल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात तोटे आहेत आपले. आता बघा, ह्या वेगवेगळे चित्र तुम्हाला दाखवले. तर म्हणजे प्रयत्न केला तर हे ऊस शेती शक्य आहे. बघा तुम्ही, पहिल्यांदा हे ऊस पाटाचं जाळायले आणि ह्याच्यामध्ये हे पाचटाचा वापर करणं सुरू केले. बघा, सरीमध्ये दाबून काही कडबा कुट्टी यंत्र सुद्धा आहेत. बघा, म्हणजे तुमचं ते पाचट कुट्टी यंत्र ते सुद्धा जोडलेलं आहे ट्रॅक्टरला. पहा तुम्ही, ऊसाचं पाचटाचं व्यवस्थापन करणं अतिशय महत्वाचं आहे. आणि खोडवा ऊसामध्ये सुद्धा पाचटाचं व्यवस्थापन तुम्ही करू शकता. आज आपण कसं आहे, महाराष्ट्रामध्ये 40-45% खोडवा घ्यायलो, तर ह्याच्यावर आपण काय आहे की ह्याच्यामध्ये मेन आपल्याजवळ ऑलरेडी जेव्हा खोडवा घेतो तेव्हा ऑलरेडी आपल्याकडे पाचट आहे. त्या पाचटाचा आपण काहीच वापर करत नाही, 1% सुद्धा वापर करत नाही. आणि त्यासाठी हे पाडेगावला सांगावं लागलं की हे पाचटाचं तुम्ही तंत्रज्ञान विकसित आहे, तुम्ही त्याचा वापर करा. आणि त्याचे फायदे त्यात झालेत. बघा, आता हे पाचटाचं बघा, खोडव्यात पाचट आच्छादनाचे फायदे, हे विद्यापीठाचे सगळे निष्कर्ष आहेत. किंवा एक खुरपणी आणि आंतरबदेशीच्या खर्चामध्ये बचत त्यांनी सांगितली आहे. पाण्याची बचत, कारण ओलावा टिकून ठेवते, तण उगू देत नाही, कारण ते आच्छादन आहे शेवटी. वापसा कंडिशनमुळे पांढऱ्या मुळ्याची चांगली वाढ होती. पाचट कुजल्यामुळे एकरी 1.5 ते 2 टन सेंद्रिय खत मिळाले. जमिनीतील जीवाणूची संख्या वाढली, सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण वाढले, जमीन भुसभुशीत आणि सुपीकता वाढली. दरवर्षी उत्पादनामध्ये सातत्य आहे, त्यामुळे म्हणजे शाश्वत ऊस शेती तयार होऊ शकते. काय होते की आपल्याकडे काय आहे की आज 50 टन ऊसाचं येईन उतारा, म्हणजे उत्पादन येईन. थोडं आता वाढण्यासाठी तुम्हाला ही जमीन जशी तुम्ही
सुपीक करताल तर इझिली येणार आहे. आज कसं आहे, जमीन जर सुपीक केली तुम्ही तर आपल्या इथे 100 टन सुद्धा एकरी काढणारे लोक आहेत आणि तुम्हाला सापडतील तशी लोक, पण जमिनीची ते खूप काळजी घेतात. तर आपल्याला हे खोडवा पाचटाचं फायदे, आता हे महाराष्ट्र शासनाने एक चार्ट तुम्हाला दाखवायला पाहिजे. महाराष्ट्राच्या शासनाच्या कृषी विभागाने काय केले, ऊस पाचट व्यवस्थापन अभियान. त्यांचं म्हणणं आहे खोडवा ऊसाची पाचट जाळू नका, पाचटी एक सरीत ठेवा, पाचट कुजवा, सुपीकता वाढवा आणि त्याचे तंत्रज्ञान दिलं त्यांनी. तर ते तंत्रज्ञान तुम्ही समजून घेतलं तर ते कुठल्याही तंत्राने त्याची 3-4 पद्धती आहेत आणि त्या 3-4 पद्धतीमध्ये आपल्याला काय करायचे की त्या पद्धतीचा वापर करून आपल्याला हे ऊसाच्या पाचटापासून सेंद्रिय खत निर्मिती करायची. आणि पहिलं काम हेच आहे आपल्याला की ऊसाच्या पाचटाचं काय करावं, हा जो मोठा प्रश्न आहे. तर पहिलं आपल्याला काय काम ठरवलंय आपण की ऊसाचा आपण पाचटाचा वापर एक तर सेंद्रिय खत किंवा गांडूळ खत करण्यासाठी करा. आणि त्यासाठी आजचं आपण लेक्चरचं आपल्याला ते सुरुवात आपल्याला करायची मोठ्या प्रमाणात होण्यासाठी. आणि तंत्रज्ञान जी काही मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेलं नाही, पण ते जर तुम्ही समजून घेतलं, सोपं आहे तंत्रज्ञान. त्यात फक्त जीवाणू खताचा वापर केलाय आणि ती सीएन रेशो वाढण्यासाठी आपण काय केलंय, युरिया आणि सुपर फॉस्फेटचा वापर केला. एवढ्या 3 गोष्टी जर तुमच्याकडे असतील आणि ते कोणाकडे उपलब्ध असतात ह्यासाठी, आणि पाणी लागतं, शेणकाला लागतो, तर त्याचा वापर केला आणि तीच जमीन तिथल्याच मातीमध्ये जर आपण ते गाडलं तर ते 4 ते 4.5 महिन्यामध्ये पाचट कुजून शेतातच सेंद्रिय खत तयार होऊ शकतं. आता तुम्ही म्हणता शेतामध्ये मला जमणार नाही, मग मी खड्ड्यात करल, शेताच्या बाहेर पाचटाचं करल, तर वेगवेगळ्या पद्धती आहेत. तुम्ही कुठल्याही पद्धतीने करा, पण त्याचा वापर करा, सांगण्याचा अर्थ. दुसरी गोष्ट, आता आपण असं ठरवलं की आता हे पाचट कुजवा म्हणायले सरकार आणि सगळेजण सांगायले, आणि ते आपण त्याचा फायदा काय आहे, तर काय आहे की आपण समजा आता ऊसाचं क्षेत्र बघितलं तर एकरी 4 टन पाचट मिळतंय आपल्याला, 10 गुंठ्यामध्ये 1 टन पाचट मिळते, हेक्टरी 10 टन पाचट मिळते. आता ह्या पाचटाला आपण जर कुजवलं तर 4 टन सेंद्रिय खत बनते. 10 टनाचं 4 टन होते, आलं लक्षात. किंवा 4 टन एकरी असेल तर 1 टन खत होईल आपलं, तर खूप मोठी गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. तर सेंद्रिय खत आपलं आपण न जाळून टाकता ह्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, पाचट आच्छादन म्हणून काम करते, त्यामुळे पाण्याची बचत व्हायली. याच्या स्लाइड मध्ये दाखवले तुम्हाला, जमिनीचं तापमान एका पातळीपर्यंत स्थिर राहते, म्हणजे उन्हाळ्यामध्ये फार वाढतही नाही आणि हिवाळ्यात फार थंडही होत नाही, आणि शेतात ओलाव्याचं प्रमाण जास्त काळ टिकतं. हे फार मोठा फायदा आहे बरं, त्यामुळे पाण्याची बचत होती. दुसरी गोष्ट, पाचटामुळे तणाची वाढ होत नाही. आज तणावर खूप मोठा खर्च आहे आणि रासायनिक तणनाशकच आपण मारतो, विडीसाईड, ते सुद्धा धोकादायक आहे. आणि हिरवळीच्या किंवा शेणखतासाठी लागणाऱ्या खर्चात सुद्धा बचत व्हायली तुमची. कारण हिरवळीचं पीक लावणं सुद्धा, बरेच जण म्हणतात किंवा आम्हाला वेळ नाही बाबा हिरवळीचं पीक लावू, मी ताग लावणार किंवा धैच्या लावणार, मग ते लावावा कधी, कधी कापावा, कधी गाडावा, मग मला दुसरं पीक लावायचे. तर तेवढा वेळ म्हणजे आपल्याला इतकं वेळ द्यायची गरज नाही. हे जर केलं तर आपण हे सलग एका वेळी हे सगळे कामं होणार आहेत आपली. नेक्स्ट स्लाइड. तर ऊस शेती आणि पाचटाची उपलब्धता ह्याच्यामध्ये सांगितलं मी. त्यात ह्याच्यामध्ये काय सांगितलं की कुजलेल्या ऊसाच्या पाचटामध्ये आपल्याला काय मिळतंय, 0.4 ते 0.5% नत्र, 0.1 ते 0.2 पुरत, आणि म्हणजे 1% पालाश, आणि 32 ते 40% सेंद्रिय कर्ब असतं. सेंद्रिय कर्ब इतकं कुठंच मिळणार नाही आपल्याला, इझिली मिळाले. त्यामुळे असं पाचट न जाळता सेंद्रिय कर्ब आपण म्हणजे आपलं पाचट जाळल्यावर सेंद्रिय कर्बाचा पूर्ण नाश होणार आहे. तर त्याच्यासाठी आपण हे जे तंत्रज्ञान विकसित झाले त्याची सुरुवात करायला पाहिजे. आणि आज आपण बघितलं की तुम्हाला मी सांगितलं की हेक्टरी 10 टन पाचट आपल्याकडे होते, कुठलाही ऊस लावा, म्हणजे एकरी किती होते, 4 टन, आणि 4 टनाचं कुजवल्यावर किती होते, 1 टन होते. आता म्हणजे पाचटाची उपलब्धता तुमच्याकडे आहे ऑलरेडी, तुमच्याकडे ऊस तोडून गेला, ऊसाची तोडणी झाली की वाळलेली पानं शेतात पडलेली असते, त्याला पाचट म्हणतो आपण. आणि पाचटामध्ये मी तुम्हाला सांगितलं लिग्रीन आणि मेनकट पदार्थ आहेत, 15% आहेत, आणि ते त्याला कुसा असल्यामुळं जनावर पाचट खात नाहीत. आणि पाचटामध्ये कसं असते, ऊर्जा निर्मिती कमी असते, पाचट लवकर भरभर जळून राख होती. त्यामुळे काय आहे की आपल्याला या पाचटाला कुजून त्याचं सेंद्रिय खत बनवणं हे सगळ्यात चांगली पद्धत आहे, आणि त्याचा फायदा होणार आहे आपल्याला, पर्यावरण प्रदूषण कमी होणार आहे आणि शेतीला फार मोठा फायदा होणार आहे त्याचा. तर आपण बघितलंय की पाचटाचे फायदे बघितले आणि ऊसाचं पाचट जाळल्यामुळे होणारे तोटे बघितले मी ऑलरेडी, आपण सांगितले ते. तर आता आपल्याला कुठे जायचे की ऊसाच्या पाचटापासून सेंद्रिय खत निर्मिती. आता सेंद्रिय खत निर्मिती करा म्हणून सांगायला आपण, आता तंत्रज्ञान तुम्हाला सांगायची वेळ आली आहे. कारण आपण काय करतो की ऊसाच्या पाचटापासून सेंद्रिय खत कसं बनवावं, तर त्याच्यात 2 पद्धती. म्हणजे एक तर तसं करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्यासाठी ऊसाच्या पाचटापासून सेंद्रिय खत निर्मिती कुठं करता येईल तुम्हाला, शेताच्या बाहेर तुम्ही पाचटाचं सेंद्रिय खत बनवू शकता. आता शेताच्या बाहेर म्हणजे कसं करू शकता तुम्ही, की खड्डा करायचा शेताच्या बाहेर. आपण जर पाचटाचं सेंद्रिय खत बनवायचे तुम्हाला, तर तुम्हाला समजा 1 टन खत तुम्हाला मिळतं, समजा एकरी आपले 10 गुंठ्याला, आणि तुम्ही समजा त्याचा खड्डा बनवला, तर खड्डा किती पाहिजे, पाचटाच्या लांबीप्रमाणे असते ते, तर 5 ते 6 मीटर लांब, 2 मीटर रुंद आणि 1 मीटर लांबीचा खड्डा घ्यायचा. आणि त्या खड्ड्यामध्ये काय करायचे, पाचटाचं लहान तुकडे केले तर अजून चांगले आहे. त्याचे म्हणजे तुम्हाला म्हणलं पाचट कुट्टी यंत्र झाले, ट्रॅक्टरनी अशी काही ट्रॅक्टरचे सुद्धा अवजार आलेत तुमच्या माहितीसाठी. सध्या पाचट कुट्टी करणारं ट्रॅक्टर संचालित अवजार किंवा यंत्र आलेले आहेत शेतकऱ्याकडे काही काही. तसेच खोडवा मशीनद्वारे कट केला जातो, म्हणजे आता बरेचशी यंत्र, सुलभ अशी यंत्र आलेली आहेत, आणि त्या यंत्राने आपण जर ते तुम्हाला जर काही करता आलं, त्याचं म्हणजे जेवढे बारीक तुकडे करतात तेवढं लवकर खत होणार आहे. म्हणजे ते खत होणार नाही असं नाही, खत होते, पण असं 4-4.5 महिने लागते. तुम्ही जर खत त्याची कुट्टी केली
केली, लहान केले तुकडे, तर पाचट लवकर कुजायला मदत होईल. आणि पाचटाच्या सुरुवातीला आपण काय करायचं की एक 20-30 सेंटीमीटर जाडीचा थर द्यायचा. आणि एक ठरलेलं आहे बघा, आता हे जे तंत्र म्हणजे काय आहे, तंत्र म्हणजे एवढंच आहे की 1 टन पाचटाला किती वापरायचं म्हणजे कुजण्यासाठी. तर पाचट कसं नाही कुजू शकते, पाचट कुजविणारी जीवाणू, कॉम्पोस्ट डिकॉम्पोजिंग कल्चर, जीवाणू खताचे तुम्ही पॅकेट बघितले असतील ना, रायझोबियम, अझाटोबॅक्टर, आहे की नाही, तसं पाचट कुजविणारे कॉम्पोस्ट डिकॉम्पोजिंग कल्चर असते, म्हणजे ते जीवाणू खते. तर ती एक आपल्याला किती लागेल, 1 टनाला किती लागते प्रमाण ठरलेलं आहे बघा. आता मी तुम्हाला म्हणजे आता परत सांगायची काही नाही, एक फक्त हे फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचं की 1 टन पाचट जर कुजवून त्याचं खत बनवायचं असेल तर तुम्हाला 8 किलो युरिया पाहिजे, 10 किलो सिंगल सुपर फॉस्फेट पाहिजे, 100 लिटर पाणी शिंपडावं लागेल, आणि 1 किलो पाचट कुजविणारे जीवाणू कशात मिसळायचे, आपण वेगळं ह्याच्यात करून घ्यायचे, शेणकाल्यामध्ये म्हणजे शेणामध्ये ते मिसळून घ्यायचं, आणि त्याच्यात 1 किलो जीवाणू टाकायचे, ते पाणी ते तुमच्या पाचटावर टाकायचं वरच्या भागात. 1 ते 1.5 महिन्याच्या अंतराने खड्ड्याची आपण चाळणी करायची, म्हणजे कसं आहे, हवा लागते, ओलावा टिकून राहण्यासाठी पाण्याचा वापर करावा लागेल. आणि अशा प्रकारे तुम्हाला 4 ते 4.5 महिन्यात पाचटापासून उत्तम सेंद्रिय पदार्थ बनतोय. पूर्वी तुम्ही बघितले असतील शेतामध्ये मोठमोठे खड्डे करून ठेवायचे आपले वडीलधारी माणसं, कारण त्या खड्ड्यामध्ये हळूहळू कुजत होतं, वेळ लागायचा, पण 4-4.5 महिन्यात चांगलं खत तयार होते बघा. बराचसा आपण उकंडा म्हणायचं, चला आपण उकंडा, ते उकंडा फार कामाचं आहे, आता उकंडीच राहिले बघा. दुसरी गोष्ट, जनावरही कमी झाले, त्याच्यामुळे आपल्याला ही वेळ आली पाचटावर लक्ष द्यायची. आता दुसरी पद्धत काय आहे हे तर तुम्हाला म्हणजे कुठल्याही पद्धतीने करा, फॉर्म्युला तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला. 1 टनाला काय सांगितलं मी तुम्हाला, 8 किलो युरिया, 10 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, आणि 1 टन कुजविणारे म्हणजे कॉम्पोस्ट डिकॉम्पोजिंग कल्चर म्हणजे काय, पाचट कुजविणारे जीवाणू, आणि 100 लिटर पाणी. आणि पुढे पाणी थोडं कमी पडलं तर पाणी थोडं खड्ड्यात ओलावा टिकण्यासाठी पाण्याचा वापर करायचा, आलं लक्षात. आणि थोडं काय करायचं, काही 1.5-1 महिन्यांनी खड्ड्यात चाळणी करायची. चाळणी म्हणजे काय की खालीवर थोडं हलवून पाहायचं, थोडं म्हणजे हवा जाईल, दुसरं काही नाही, हवा जाण्यासाठी. अशा तऱ्हेनं 4 ते 4.5 महिन्यामध्ये तुमचं सेंद्रिय खत तुम्हाला मिळू शकते. आणि ती एकदा सेंद्रिय खत झालं तर पाहायचं कामच राहणार नाही, कारण ते जमिनीला फार उपयोगी आहे, शाश्वत शेतीसाठी, सेंद्रिय शेतीसाठी, नैसर्गिक शेतीसाठी हे सगळं फार कामाचं आहे. दर्जा वाढतो आपल्या उत्पादनाचा, उतारा वाढतो, जमीन सुपीक व्हायली. आता दुसरी पद्धत काय आहे, तुम्ही म्हणतात की मला खड्डा करून जमणार नाही, माझ्याकडे एवढं रान नाही, लागवड केलेल्या ऊसामध्ये पाचटाचं सेंद्रिय खत बनवायचं, ती एक दुसरी पद्धती बघा. लागवड केलेल्या, आता हे दुसरी स्लाइड दाखवली मी तुम्हाला, त्याची दुसरी पद्धती, म्हणजे शेवटी एकच पद्धती, आपल्याला उपयोग एकच आहे की ऊसाच्या पाचटापासून सेंद्रिय खत बनवायचे. आता दुसरं, लागवड केलेल्या ऊसामध्ये कसं बनवता येईल ह्याच्यात दिले बघा, या स्लाइड मध्ये. तुम्ही काय करायचं, पाचट गोळा करून ते नवीन लागवड केलेल्या प्रत्येक सरीमध्ये पाचट दाबून घ्यायचं. तर समजा तुम्हाला एकच सांगितलं, जरी दाबून घेतलं तरी किती आहे, 1 टन पाचटाला आपलं ठरलेलं आहे, म्हणजे 1 टन पाचट जर आपल्याला एकरी किती 4 टन मिळते, आपल्या जवळ समजा 10 गुंठे धरला आपण, 10 गुंठे क्षेत्राला 1 टन आहे, तर 1 टनासाठी आपल्याला काय वापरायचे, परत 8 किलो युरिया, 10 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 100 लिटर पाण्यामध्ये द्रावण करून ते आपल्याला म्हणजे शेणकाला जे काही शेण सापडते तुमच्याकडे ते मिसळून त्यात टाकायचं पाचडावर, आणि त्याला 100 लिटर पाणी म्हणजे पाण्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट, 1 किलो कंपोस्ट डिकॉम्पोजिंग कल्चर, म्हणजे काय, कंपोस्ट म्हणजे जीवाणू, म्हणजे कुजविणारे, पाचट कुजविणारे जीवाणू, किंवा कंपोस्ट डिकॉम्पोजिंग कल्चर म्हणतात त्याला, कंपोस्ट बनविणारे जीवाणू संवर्धन. आणि ते जर टाकलं आणि रिझर्वच्या सहाय्याने आपण काय केलं, सरीच्या वरंब्या आणि वरंब्याच्या सरी आपण पाचट झाकून घ्यायचं, सरीचं वरंब्यात करायचं आणि वरंब्याचं सरी करायची, म्हणजे काय होईल, ते जे काही पाचट तुम्ही ते दाबून घेतलंय त्याच्यावर माती पडत. आणि असं नेहमीच्या प्रचलित पद्धतीनं आपल्याला काय होईल की ऊसाचं, आणि बाकी आपण खतं द्यायची बरं त्याला, बाकी रासायनिक खताची जी काही मात्रा तुम्ही द्या, पण हे ऊसाची अशा तऱ्हेने ऊसाची लागवड तर रेग्युलर करायची, कारण तुम्ही लागवड करायला ऊसाची, तुम्हाला खत देणं भाग आहे, आपली जमीन अजून एवढी तयार नाहीये, वेळ लागल, पण जमीन एकदा तयार झाली की मग फायदा होणार आहे पुढे. पण अशा तऱ्हेने हे जरी केलं तर 4 ते 4.5 महिन्यात आपल्याला काय होईल, झाकलेल्या सरी मधलं पाचट कुजून शेतातच सेंद्रिय खत बनल. ही झाली दुसरी पद्धत, तुम्हाला दुसरी पद्धत दाखवली. आता तिसरी पद्धत काय आहे बघा, म्हणजे 4 पद्धती मी द्यायला तुम्हाला, 4 पैकी कुठली करा. आता तिसरी पद्धत जी आहे ती खोडव्यामध्ये पाचटाचं सेंद्रिय खत निर्मिती. आणि खोडवा पीक आपण तुम्हाला माहिती की आपल्याकडे नॉर्मली काय करतो, आपण खोडव्याचं पीक घेतो, म्हणजे जवळपास महाराष्ट्रात तुम्हाला मी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये नॉर्मली एकदा ऊस लावला की ते अनेक वर्ष आपण ऊस ठेवतो, ते कारण जास्त खर्च, पुन्हा लागवडीचा खर्च येत नाही ना, जे काही आपण खोडवा ठेवणार आहे आपल्याला सगळं खर्च वाचायला त्यात, म्हणून दुसऱ्या वर्षी अजून फायदेशीर होते, तिसऱ्या वर्षी अजून फायदेशीर होते. म्हणून आपण काय करतो की महाराष्ट्रामध्ये जवळपास 40 ते 45% क्षेत्रावर आज आपण खोडवा घेतो, आणि या खोडव्यामध्ये आपल्याला काय करायचं, पाचटाचं सेंद्रिय खत निर्मिती बनवायची. आता तुम्ही म्हणताल कसं करायचं हे, तर लागवडीचा ऊस तुटून गेला की जास्त वेळ घालायचं, ते 15 दिवसाच्या आत बरं सगळं हे, म्हणजे जास्त दिवस त्याला जाऊ द्यायचे नाही, म्हणजे ऊस तुटून गेला की पहिल्या 15 दिवसात तुम्हाला हे काम करायचे. कुठलं, वरंब्यातले बुडखे हाताने मोकळे करून सरीमध्ये पाचट दाबून घ्यायचे, त्यानंतर बुडख्यावर काय होईल, त्याच्यामुळे सूर्यप्रकाश पडल, नवीन कोंब जोमदार येतील, त्यानंतर बुडखे घारदार काय कोयत्यानं आपल्याला काय करायचं, जमिनी लगत छाटायचे बरं, जमिनी लगत. आजकाल यंत्र झालीत मला तुम्हाला माहितीसाठी, आता काय व्हायले की आता खोडवा सुद्धा मशीन कट केला जातो, जमिनीला बरोबर कटिंग करते. पण आता काय व्हायले की याच्यावर काय होऊ शकते, बुरशीजन्य रोग येऊ शकते, म्हणून आपण काय करायचं, लगेच त्यावर जर तुम्ही छाटलं की 0.1% बाविस्टीनची फवारणी करायची. त्यासाठी काय करायला लागेल, 10 ग्रॅम बाविस्टीन 10 लिटर पाण्यात, अशा पद्धतीनं 0.1% होते, है की नाही.
आणि ते आपण बुडख्यावर फवारणी करायची. त्याच्यामुळे काय होईल, लाल कुज येणार नाही, बुरशी येणार नाहीत, मातीतून तुम्हाला म्हणजे एक जे काही बुरशीजन्य रोग येऊ शकते त्याला प्रतिबंध होतो. आणि मग शेतामध्ये जे पसरलेलं पाचट आहे त्याच्यावर तुम्हाला फॉर्म्युला सांगितलाय की 1 टन पाचटाला काय सांगितलं मी, 8 किलो युरिया, 10 किलो सुपर फॉस्फेट, 1 किलो डिकम्पोजिंग कल्चर, 100 लिटर पाणी, शेणकाला, हे सगळं त्यावर संप्रमाणात मिसळायचं आणि खोडव्याला पहिलं पाणी द्यायचं. आलं लक्षात. आणि हे सगळं किती दिवसात सांगितलं मी, खोडवा म्हणजे पहिला ऊस तुटून गेला की 15 दिवसाच्या आत करायचंय बरं हे सगळं, 15 दिवसात. त्यानंतर लगेच 3 ते 4 दिवसांनी वापसा आला की तुम्ही तुमचे खत द्यायचे. तुम्हाला माहितीये उसाला खत द्यावं लागते, तर उसाला कशाने खत द्यायचे तुम्ही, त्याला पाचडामध्ये कसं काय देणार आम्ही त्याला, पहारीनं काय करावं लागते, सरीच्या एका बाजूला बुडख्यापासून 15 सेंटीमीटर अंतर, म्हणजे अर्धा फूट, जवळपास अर्धा फूट अंतरावर 15 सेंटीमीटर खोल, एक थोडं म्हणजे अर्धा फूट खोल, आणि दुसरी जे आपण खड्डा करणार आहे तो खड्डा म्हणजे पहारीनं जेवढा होईल तेवढाच बरं छिद्रासारखं, आणि 30 सेंटीमीटर दूर. तर तेवढ्या ह्याच्यात आपल्याला खत द्यायची. आणि दुसरी जी खत मात्रा आहे ती सरीच्या विरुद्ध बाजूला द्यायची. पहिल्यांदा इकडून दिली आपण, आणि दुसरी जी आता उसाला कधी द्यायला ती 135 दिवसांनी, आणि त्याला नेहमीप्रमाणे मग ऊस द्यायची मात्रा ह्याच पहारीनं अशीच द्यायची सेम, आणि नेहमीसारखं पाणी देऊन टाकायचं. अशा प्रकारे आपल्याला खोडव्यामध्ये काय होते, पाचटाचं नियोजन केल्यास सुरुवातीच्या काळामध्ये पाचटा म्हणजे सरीला आच्छादन असते, आणि त्या आच्छादनामुळे तण येत नाही, ओलावा खाली टिकून राहतो. आणि किती महिने लागते तुम्हाला मी सांगितलं, 4-4.5 महिन्यानंतर सर्व पाचट कुजल्या जाणार आहे, आणि खोडव्यामध्ये उत्तम सेंद्रिय खत बनणार आहे पुणे. त्यामुळे जमिनीतली सुपीकची पातळी वाढणार आहे, अधिक उत्पादन मिळणार आहे. आज तुम्ही बघितलं खोडव्याचं कसं 12 महिने कालावधी असतो, आज 26, 27, 28 पाणी पाळायला लागतं, पण आता ह्याच्यामुळे पाणी पाळ्या सुद्धा कमी होणार आहे, तुम्हाला फायदा होणार आहे ह्याचा. आता कसं आहे, जमिनीमध्ये फक्त थोडी हवा खेळती राहिली पाहिजे. सुरुवातीला वाटते की फुटवे कमी आहेत, पण एकदा जमिनीमध्ये कुजायला लागलं ना की खतं, की पुढे त्याचा फार फायदा होणार आहे बघा तुम्हाला. सुरुवातीला वाटेल पिवळं पडायले, थोडं वाटेल असं, पण नंतर एकदा जमीन थोडी जर तुमच्या सेंद्रिय खत बनायला सुरुवात झाली तर फार मोठ्या प्रमाणात फायदा आहे. आणि ह्याच्यासाठी आपण हे नत्र युक्त वापरलं, कारण ऑलरेडी आपलं पाचट कुजविण्यासाठी जरुरी आहे CN रेशोसाठी, त्याशिवाय ती कुजणारच नाही. आणि आता ह्या तुम्हाला मी ह्या ज्या पद्धती 3 सांगितल्या मी तुम्हाला, की एक तर शेतातच बाहेरचं म्हणजे शेताच्या बाहेर आपण पाचटाचं खत निवडायचंय, दुसरं लागवड केलेली आहे, आणि तिसरं खोडव्यामध्ये करा पाचटाची सेंद्रिय. आता चौथी पद्धत मी कोणती सांगणार आहे तुम्हाला, चौथी म्हणता येणार नाही याला, याला एक म्हणता येईल, सेपरेट म्हणता येईल. समजा उसाच्या पाचटापासून सेंद्रिय खत निर्मिती करायच्या 3 पद्धती मी तुम्हाला सांगितल्या. एक शेताच्या बाहेर खड्डा करून घ्या, शेतामध्ये लागवड केलेल्या उसामध्ये पाचटाचं सेंद्रिय खत बनवा, आणि तिसरं खोडव्यामध्ये करा पाचटाचं सेंद्रिय खत निर्मिती. आता चौथं जे आपण तुम्हाला सांगणार, आता ही खालचं जी स्लाइड आहे बघा, उसाच्या पाचटापासून गांडूळ खत निर्मिती. आता गांडूळ खत तुम्हाला माहिती, गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे, आणि गांडूळ खताचं फार फायदा आहे. ते गांडूळ खत म्हणजे इतकं जमिनीला डायरेक्ट म्हणजे असं म्हणजे आपलं ते गांडुळाचं जे त्याचं CN रेशो जर पाहिलं ना आपण, नॉर्मली कसं CN रेशो किती असतो बघा, 24:1 असतो सेंद्रिय खतामध्ये, पण या गांडुळामध्ये बघा 15 ते 20 वर 1 आहे कार्बन नायट्रोजन गुणोत्तर. बघा तुम्ही, म्हणजे इतकं त्याच्यात इतकं जमिनीला उपयोगी येते की जमीन ताबडतोब म्हणजे कुठलं अन्नद्रव्य घेऊ शकते त्याच्यामुळे. आज बघा गांडूळ खताचा बघा फायदा दिलाय की कार्बन नायट्रोजन गुणोत्तर 15 ते 20 ते 1 असते. गांडूळ खतामधील अन्नद्रव्याचे प्रमाण हे गांडुळाच्या खाद्यासाठी वापरलेल्या सेंद्रिय पदार्थानुसार बदलते. आणि गांडूळ खतामध्ये काय काय असते, नत्र, स्फुरद, पालाश. आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं नत्र, स्फुरद, पालाश किती आहे सुरुवातीला सांगितलं होतं बघा, पण ते कसं होतं पाचटाचं मी सांगितलं होतं. आता सेंद्रिय म्हणजे आपण जे पाचटापासून गांडूळ खत बनवलं तर इथं किती होते बघा तुम्ही. आता बघा, आता पहिलं नंतर मी तुम्हाला किती सांगितलं, कुजलेल्या उसाच्या पाचटामध्ये 0.4 ते 5% नत्र, 0.5 नत्र असते. आता गांडुळामध्ये किती होतंय, 1.85 म्हणजे इतकं नत्र वाढते. सुरतमध्ये 0.1 ते 0.2 सांगितलं होतं, इथं 0.65 होते. पालाश 1% असते, 1.30 होते. आणि कर्ब जे असते ते 32 ते 40 असते, 35 ते 42 होते. म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाण देखील शेणखतापेक्षा जास्त असते याच्यात. आणि पाचटापासून तयार केलेलं गांडूळ खत ही ऊस पिकाला अतिशय उत्कृष्ट सेंद्रिय खत आहे. 1 हेक्टर क्षेत्रासाठी आपण समजा डायरेक्टली खत सुद्धा, गांडूळ खत सुद्धा वापरू शकता तुम्ही, आणि त्याचा फार मोठा फायदा होणार आहे ऊसासाठी. ऊसाचा उतारच वाढून जातो, कारण ते डायरेक्टली खत मिळाले त्यात रेडीमेड. आता ती करण्यासाठी पद्धत काय आहे तर दाखवली पाहिजे स्लाइड मध्ये. ऊसाच्या पाचटापासून गांडूळ खत कसं तयार करायचं ते तुम्हाला मी खास सांगितलंय. आता तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल गांडूळ खताची शेड केलेली असते बघा, गांडूळ खताची शेड इथं कुठल्या असल्या स्लाइड मध्ये तर बघता येईल. त्याच्या आपण काय केलेलं असतं की तिथं आपण काय करतो, गांडूळ खत बनवण्यासाठी एक शेड बनवतो. त्या शेड मध्ये काय केलेलं असते की त्याचा म्हणजे गांडूळ कशात राहतात तुम्हाला माहिती की गांडूळ अशा ठिकाणी राहतात की जिथं सावली आहे. आणि त्यामुळे आपल्याला काय करायला लागेल की ते जिथं तुम्ही गांडूळ खत बनवणार आहेत त्याला शेड करावं लागेल. आणि ती जास्त उंच नको, एक समजा छताची उंची 6.5 फूट, बाजूची उंची 5 फूट, आणि रुंदी 10 फूट, आणि छपराचं वरचं आवरण दोन्ही बाजूला 1-1 फूट ठेवायचं, म्हणजे 12 फूट होते लांबी आहे की नाही रुंदी तुमची. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल की मध्ये जी जागा आहे, तुम्ही समजा मध्ये जी आपली रुंदी जागा जी होती त्याच्यामध्ये आपण काय करायचं की बरोबर मध्ये जाण्यासाठी 1-1 फूट जागा सोडून मधल्या बाजूला आपल्याला 3.5 फूट रुंदीचं आणि 1 फूट उंचीचं असे वाफे बनवायचे.
तर तुम्ही वीट बांधकाम करून करा किंवा तुम्ही जमिनीत खड्डा करून करा. कसं आहे तुम्हाला सारखं, तुम्हाला जसं जमल तसं तुम्ही करू शकता. पण जमीन खालची घट्ट पाहिजे, कारण गांडूळ खालच्या खाली निघून जाऊ नयेत. आणि खड्ड्यातली खालची माती चांगली चोपून टणक बनवावं लागेल तुम्हाला. आणि मग त्या वाफ्यामध्ये तुम्हाला जे पाचट आहे किंवा जे ऊसाचे काही बुडखे आहेत किंवा जे अतिशय अशी कडक जे लवकर कुजत नाही असे पदार्थ खाली टाकायचे, आणि त्याच्यावर मग वरचे पदार्थ. आणि मग प्रमाण तुम्हाला मी सांगितलं, पाचट कुजविण्यासाठी प्रमाण तुमचा फॉर्म्युला एकच आहे. तुम्हाला पाठ झाला पाहिजे. आता हे छपरामध्ये तुम्ही खोदलेल्या चरामध्ये ह्याच्यात दिले बघा तुम्हाला, हे पाचट कुजवायचं कसं. आता हे ह्याच्यामध्ये म्हणजे कशामध्ये आपल्याला त्या गांडूळ खत निर्मिती करताना, तर गांडूळ खतासाठी तुम्ही शेड बनवले, कारण गांडूळ पैदास करण्यासाठी काय असते, उत्तम निचरा होणारी जमीन पाहिजे, मोठ्या झाडं तिथली नसली पाहिजे, कारण झाडाची मुळे जातील गांडूळ खताचे पोषक सगळे काय घेऊन टाकते शोषून. म्हणून तिथं अशा ठिकाणी करायला पाहिजे की ते त्याला छप्पर करून आणि त्याचा उपलब्ध जे काही साधने आहेत त्याच्याप्रमाणे त्याचं एक शेड बनवायचं, आणि ते शेड मध्ये आपल्याला ती गांडूळ सुद्धा सोडा लागतील आपल्याला, आहे की नाही. तर गांडूळ खताची निर्मिती ती एक बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिले. पण आता पाचडासाठी करायची तुम्हाला ही गोष्ट, तर मग छपरामध्ये आपण जे विटाचं बांधकाम केलंय किंवा चर खणले मध्ये, आहे की नाही, खड्डा केला जमिनीमध्ये, त्याच्यामध्ये आपण काय करतो, ऊसाचं पाचड भरायचं पहिली गोष्ट. आणि ती उंची त्याची किती झाली पाहिजे, 20 ते 30 सेंटीमीटर, 1 फूट समजा, 1 फुटाचं राहिलं पाहिजे. आणि 1 फुटावर तुम्हाला सांगितलं मी की पाचड भरताना आपलं प्रमाण काय वापरायचं. 1 टन पाचडाला काय ठरलंय आपलं प्रमाण, 8 किलो युरिया, 10 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 1 किलो पाचड कुजविणारे जीवाणू, आणि ताजं शेणखत हे 100 किलो वापरायचं आपल्याला, आहे की नाही. आणि हे सगळं पाण्यात मिश्रण करायचं, आणि पाचडावर आपल्याला काय करतं, त्याचा भर द्यायचं वरे. आणि त्याला आता काय करायला लागेल, आपल्याला खत बनवायचे, ते गांडूळ आहेत, आलं लक्षात. शेणखत टाकले आपण, गांडुळाचं खाद्य आहे, गांडूळ ते खाऊन त्याचं मग ते बरोबर ते कुजवणार आहेत ते. आणि युरिया आणि सुपर फॉस्फेट आपण त्यात टाकले, कारण लवकर कुजण्यासाठी, कारण पाचट लवकर कुजत नाही ना म्हणून. आणि हे सगळं केलं, आणि मग त्याला पाणी टाकायचं त्यावर, म्हणजे पाणी शेणखताचं पाला वतायचं त्याच्यावर. आणि मग आपल्याला काय करावं लागेल, हे सगळे जे तुम्ही जे ह्याचे जे खोपे झालेले आहेत, त्या खोप्याला पोत्यानी झाकून टाकायचं वरून पोते, आणि त्या पोत्यावर पाणी मारायचं दरवेळी. कारण काय होईल, गांडुळाला काय होईल, ओलावा राहील, अंधार राहील, त्यामुळे गांडूळ खालेवरे करून गांडूळ काय करतील, त्याला कुजवून टाकतील. किती महिन्यात, फार लवकर कुजवतील गांडूळ, किती महिन्यात, 2.5 ते 3 महिन्यात. आता गांडूळ बघा म्हणजे असं पाचटापासून आपण गांडूळ खत निर्मिती केली तर किती महिन्यात व्हायली, 2.5 ते 3 महिन्यात व्हायली. गांडुळाच्या काही जाती आहेत, आणि ते गांडूळ खत आपण कशापासून बनवू शकतो. पण ऊसाच्या पाचटापासून बनण्यासाठी आपण हे पाहिलं होतं, ही पद्धत. आयसेनिया फोइटिरा म्हणून एक जात आहे, ती मोठ्या प्रमाणात वापरली जाते, आणि त्याचं आपण ते गांडूळ सोडले आपल्याला त्या ह्याच्यामध्ये, तर 2.5 ते 3 महिन्यामध्ये आपल्याला ऊसाच्या पाचडापासून उत्तम प्रतीचं गांडूळ खत तयार व्हायला बघा, आहे की नाही. तर हे आपल्याला फार महत्वाची गोष्ट झाली आज. म्हणजे आपण आता तुम्ही म्हणता गांडूळ खत तयार झाले कसं ओळखायचं, आपण काय करतो की गांडूळाचे पोतं आपण जेव्हा खूप असं अगदी म्हणजे आपल्याला काय होते की वरे एकदम असं रवाळ असं पूर्ण तयार होते, आणि ते हाताला चिटकत नाही, ती माती विती असं एकदम रवाळ तयार होते बघा, ते खत ह्युमस म्हणते त्याला, ह्युमस सारखं हाताला चिटकत नाही ते. आणि ते जे आहे तुमची चहाची पत्ती असते ना, चहाच्या पत्ती सारखं दिसते बघा ते, तसं जेव्हा दिसायला लागेल तुम्हाला, गांडूळ सगळं बारीक करून वरे आणून टाकतात तुम्हाला माहिती आहे. म्हणून गांडूळाला मित्र म्हणतात त्याला, गांडूळाला. गांडूळ खत तयार करण्याची चाचणी म्हणजे तुम्ही म्हणता गांडूळ खत तयार झालं कसं ओळखायचं, 2.5 ते 3 महिन्यात होते म्हणलं तुम्ही. तर गांडूळाचं काय होतं की जे पाचटापासून जे आपण काय होते की त्याला एक असं एक अंडाकृती लहान विटेच्या आकाराच्या गोळ्या, म्हणजे एक असे गोळे तयार झाले की दिसते छोटे छोटे. आणि ते सामू जर पाहिला तर 7च्या दरम्यान असतो त्याचा पीएच म्हणतात त्याला, सामू. आणि गांडूळ खताचा वास आहे कसा आहे, जसं पाऊस पडल्यावर मातीचा वास कसा येतो तसा वास यायला सुरुवात होती. आणि कधी होते, 2.5 ते 3 महिन्यात होते बघा. 2.5 ते 3 महिन्यात ते काढून घेऊ शकतो आपण वरवरचं तयार झालेलं गांडूळ खत. जे अजून कुजायचं राहील ते खाली जाऊ द्यायचं, अजून दुसरा थर टाकायचा मग. आणि खताचा रंग कसा असतो, गर्द काळा असतो, तुम्हाला म्हणलं ना चहाच्या पत्ती सारखा असते. आणि सीएन गुणोत्तर किती होते त्याचं गांडूळ खत तयार झाल्यावर, 15 ते 20-1, म्हणजे 24/1 आपलं नॉर्मल खताचं असते, कंपोस्ट खताचं. त्याचा सीएन गुणोत्तर असते 15 ते 20, म्हणजे 20 म्हणलं तरी चालत, किंवा 15ला 1 सुद्धा असते. गांडूळ खतामधील अन्नद्रव्याचे प्रमाण हे गांडुळाच्या खाद्यातील वापरलेल्या सेंद्रिय पदार्थानुसार बदलते. तुम्हाला मी सांगितलं की याच्यामध्ये काय आहे की म्हणजे इतर पेक्षा याच्यात दुप्पट असते जवळपास एनपीके, आणि इतर अन्नद्रव्य खूप असतात. तर आपल्याला मेन म्हणजे याचा फायदा, या खताचा फार फायदा होणार आहे. आणि त्यामुळे पाचटापासून तयार केलेलं गांडूळ खत ही ऊस पिकाला उत्तम सेंद्रिय खत असते. 1 हेक्टर क्षेत्राला 5 टन गांडूळ खत तुम्ही लावणीच्या वेळी जर सरीमध्ये चळी येऊन मातीमध्ये झाकून दिलं तर तुम्हाला ते जमिनीचं पीएच आणि त्याचं उत्पादनच वाढणार आहे ह्याच्यामध्ये. पण ते तयार पाहिजे असं, म्हणजे की नाही, म्हणजे कुजलेलं पाहिजे. आणि आता तुम्हाला माहिती आहे की आता सध्या पाचट कुट्टी बनवायची ट्रॅक्टर संचलित अवजारं आलेत, यंत्र आलेत, किंवा तुम्हाला खोडवा मशीनद्वारे कट व्हायलाय, तर तुम्हाला मदतही व्हायली आजकाल. तर हे आपण आज काय केलं की आजच्या आपण ह्याच्यामध्ये जास्त मी पॉईंट मांडलेले नाही, तुम्हाला जे टेक्निक दिलं ते तेवढंच दिलंय, जास्त सांगितलं नाही मी. हे फॉर्म्युला एकच दिलाय मी तुम्हाला, फक्त करायच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत प्रत्येकाच्या. आणि याच्यावर संशोधन बाकी आहे, अजून खूप म्हणजे अजून याच्यावर काम बाकी आहे, असं फार मोठ्या प्रमाणात झालं नाही.
जसं महाराष्ट्रामध्ये उपयोगी तर आहे आपल्याला, महाराष्ट्रामध्ये मला तर 2 टेक्नॉलॉजी खूप उपयोगी पडतात. आपल्याजवळ असताना आपण कशाला जाळायचं पाचट, त्याचं सेंद्रिय खत बनवून घ्या, त्याचा फायदा होणार आहे. दुसरी गोष्ट, आपल्याकडे ऑलरेडी बायोगॅस नावाची एक मोठं एक शोध लागलेला आहे, गोबर गॅसचं यंत्र. त्याला आजकाल संडासही जोडता येतो आणि त्याचा उपयोग तुम्हाला म्हणजे जे आपण म्हणतो म्हणजे गोबर गॅस, तर गोबर गॅसमुळे आपल्याला काय मिळतंय, मिथेन, म्हणजे जे आपण जे आता मोठी मोठी सरकार द्यायचं ना आपल्याला सिलेंडर, तर तसंच आपण ते सिलेंडर द्यायची गरज नाही, कारण आपल्या शेतामध्येच तयार व्हायला ना ते मिथेन वायू, म्हणजे आपल्याला त्याचा गॅस तयार व्हायला, आणि त्या गॅसवर आपण स्वयंपाक करू शकतो, लाईट लावू शकतो. फक्त त्याच्यावर अनुदान फार कमी आहे, त्याचं लक्ष नाही लोकांचं. कारण काय, ते जर झालं तर फार शेतकऱ्याला कुठं जायची गरज नाही. आज आपण सिलेंडर, उज्ज्वलाचा सिलेंडर संपला, उज्ज्वला योजनेत दिला, तर पुन्हा चुलीवरच स्वयंपाक करायला, कारण दुसरा सिलेंडर कधी आणावा आणि कुठून मिळेल, आणि कधी आणून जाऊन आणावा. आपल्या शेतामध्येच तयार होऊ शकते आणि पुढे तुम्हाला खत मिळाले, ती खत म्हणजे तुम्हाला गांडूळ खतच्या लेवलचं आहे ते. तर ह्या सगळ्या या दोन्ही टेक्नॉलॉजीचा जर खरंच प्रसार झाला, तर शेतकऱ्याचे म्हणजे पहिल्यासारखे जमिनी होतील आपल्या कसदार. तर मी तसे ह्याच्यावर जास्त पॉईंट नाही, आणि त्यात मराठीमध्ये मी थोडं बनविण्याचा प्रयत्न केलाय. तर अधिक माहितीसाठी माझा नंबरही तुम्ही लिहून घेऊ शकता. आणि मी नुसतं म्हणजे बाकीच्या गोष्टीवर तज्ञ, मी सल्लागार आहे इथं महाराष्ट्राचा. म्हणजे तुम्हाला कोणतं भाजीपाला लावायचा, कोणतं एखादं बियाणं मिळत नसेल तर ते आम्ही म्हणजे त्या बॉडीवर आहे. तर तुम्हाला समजा कोणतं मिळालं नाही, तर त्याच्यामध्ये आम्ही काय करतो, अधिक माहितीसाठी तुम्हाला हा संपर्काचा नंबर आहे. कधी कुठल्या शंका असतील तर ह्या याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टीवर आम्ही म्हणजे तुम्हाला व्हॉट्सअपवर सुद्धा माहिती पाठवतो आणि माहिती देत असतो. तर हा माझा अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहे, हा नंबर दिलेला आहे मी या स्लाइडवर. आणि धन्यवाद मानतो मी. धन्यवाद सर. खूप छान एकदम डिटेलमध्ये येस. आपण माहिती सांगितलीत. आपण बघायला गेलं तर ऊसाच्या पाचटाचे नियंत्रण हे हो व्यवस्थापन कसं शेतकऱ्यांनी करावं, हो याबद्दल आज तुम्ही सखोल ज्ञान आज शेतकऱ्यांना इथे सांगितलेलं आहे. तुम्ही सांगितलंत की आपण जाळायचं नाही, बर्निंग करायचं नाही. त्याचबरोबर आपण त्याचं ऑर्गॅनिक ह्युमसमध्ये कसं रूपांतर करायचं. आता जर बघायला गेलं तर गव्हर्नमेंट जे सरकार आहे ते ऑर्गॅनिक फार्मिंग असेल, सेंद्रिय शेती, हो. त्याचबरोबर झिरो बजेट फार्मिंग, नॅचरल फार्मिंग, नैसर्गिक शेती यावर त्यांचं जास्त लक्ष आहे. कारण का तेच शाश्वत आहे, सस्टेनेबल आहे. बरोबर. तर नक्कीच तुम्ही आजच्या या सत्रामध्ये शेती संवाद भाग 4 मध्ये खूप विस्तारितपणे आज माहिती दिलीत. नक्कीच ही माहिती शेतकऱ्यांना महत्त्वाची ठरेल आणि त्यांना नक्कीच ह्या सत्राचं योगदान मिळेल. त्याचबरोबर शेतकरी त्यामधून शिकतील, की कशा पद्धतीने गांडूळ खताचं अ, उपयोग करायचा, गांडूळ खत कसं निर्माण करायचं, बरोबर. कसं ते शेड तयार करायचं, कसं मल्चिंग करायचं. नक्कीच ह्या आजच्या सत्राचा फायदा शेतकऱ्यांना होईल. उद्योजकांना शेतीमध्ये नवीन उद्योजक करणारी लोक आहेत, त्यांना सुद्धा नक्कीच याचा फायदा होईल. 100% नवीन बरोबर. युवा उद्योजक असतील, तर याबद्दल ते नवीन इनोव्हेशन करून तंत्रज्ञान वापरून न्यू टेक्नॉलॉजी सुद्धा तयार करतील. So this session is very wonderful session, and today the farmers will learn lot of information regarding to how to manage the stress. So this is very big issue in the day because the farmers they are burning their stats into the field. So in the North India, Delhi is suffering from the in the month of October and the November huge climate change, huge the smog into the environment, and the people they are suffering from the disease like asthma and so on. So that's why the today's session is wonderful regarding to the how to manage the trash into the field. There are the alternatives for the burning, and these are sustainable sources to the farmers to maximum the yield, and organic source, organic fertilizer, increasing the humus to the field and increasing the yield of the farmers. So thank you so much, Dr. Rajendra Kishan Rao Digraskar ji. You are coming here and explain wonderful about the trash management in the sugarcane. So this session is also not only for the today's information, but long time. This is online link is available on the YouTube, and the farmer they're searching and going through that, and they listen this session and they get the recent information about the trash management. खूप खूप धन्यवाद सर. नक्कीच तुम्ही इथे आलात आणि आज मार्गदर्शन दिलं, त्याबद्दल तुमचे खेतीवालाकडून माझ्याकडून खूप खूप धन्यवाद. खेतीवाला, I thankful to Khetiwala organization, the team Khetiwala also, because the Khetiwala is provided a wonderful platform to us to share these thoughts to Kheti Samvad. Thank you so much, sir. I declare that the today's session is closed now. धन्यवाद सर. ओके सर. थँक्यू. Thank you. Thank you so ओके much, sir. ओके सर. ओके सर. बाय. Before Thanks, everyone. Yes. closing, I request to any people here, if you have any mind your question, so please don't hesitate to ask. इथे येस. असणाऱ्या कुणाला काही प्रश्न असतील तर ते विचारू शकतात बिफोर क्लोजिंग.
गायकवाड सर, ह्याच्यावर दुसरा एक टॉपिक मी आता विषय काढला होता ना, येस सर, येस, प्लीज प्लीज सर. गोबर गॅसचा जो वापर आहे ना, तो सुद्धा जर वाढला महाराष्ट्रात तर फार फायदा होणार आहे त्याचा. नक्कीच नक्कीच. त्याच्याबद्दल कारण सुद्धा काही ठेवा बिकॉज तुम्ही काम. हा. या या दिस इज अ कनेक्शन ऑफ वन एंटरप्राइज टू द अनदर एंटरप्राइज. म्हणजे राईट. जे शेतकरी ज्यांच्याकडे गोबर प्रोड्यूस होतं त्यामधून मिथेन आहे आणि त्याचं राईट, राईट. मॅनेजमेंट करायची सायकल. दिस इज वन सायकल, इंटिग्रेटेड फार फार्मिंग सिस्टम. आणि सगळ्यात उपयोगी, ग्रामीण भागासाठी सर्वात उपयोगी टेक्नॉलॉजी ती बायोगॅस, गोबर गॅस. नक्कीच. सर, आपण त्याचा काय करूयात, की नक्कीच येस. अजून एक सत्रामध्ये आपण गोबर गॅसचं एक संवाद आपण अरेंज करूया. डेफिनेटली राईट. विल अरेंज इन कारण माझं फ्युचर ते दी MSc त्याच्यामध्ये बायोगॅस हे झालं. मॅनेजमेंट अँड राईट. प्रोडक्शन फार फार इन परफेक्ट फ्युचर. टेक्नॉलॉजी ती, फारच चांगली टेक्नॉलॉजी. येस, येस. शुअर सर. अजून कोणाची शंका असतील तर विचारू शकता. वी क्लोज दिस सेशन. खूप खूप ओके धन्यवाद सर. सर. ओके, खूप धन्यवाद खूप सर. ओके, बाय.